नमस्कार, मी शरद पवार बोलतोय। असा जर आवाज समोरच्या फोनवरून तुम्हाला आला तर कोणी सुद्धा दचकेल, त्याचं दडपण येईल यात शंका नाही। आज मंत्रालयामध्ये असाच एक फोन आला, थेट शरद पवार यांच्या आवाजातला, आणि समोरचा व्यक्तीही सांगत होता मी शरद पवार बोलतोय सिल्वर ओक वरून। पण हा फोन शरद पवार यांचा नव्हता, तर तो बनाव केला गेला होता त्यांच्या आवाजाचा। आणि त्यानंतर काही वेळातच हे सगळं बिंग फुटलं। थेट मुख्यमंत्री कार्यालयामध्ये हा फोन आल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली। एका बदलीसाठी हा फोन करण्यात आलेला होता शरद पवारांच्या आवाजात। मंत्रालयात कोणी फोन केला हे अजून कळू शकले नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या अप्पर सचिवांना फोन करून बदली करण्याच्या बद्दलचा हा फोन होता। मात्र या प्रकरणी गावदेवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बदलीच्या संदर्भात ज्याने शरद पवार यांचा आवाज काढून मंत्रालयात फोन केला तो नेमका कोण हे अजून कळू शकले नाहीये। पण सध्या या संदर्भातला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पण या व्यक्तीने आतापर्यंत अशा किती लोकांना फसवलेलं आहे हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून कुणाला जर फसवण्याचा प्रयत्न होत असेल आणि तेही सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, तर हे अत्यंत गंभीर बाब आहे। आणि त्याचमुळे प्रशासनाने सुद्धा याची गंभीरपणे दखल घेतलेली आहे। तातडीने याच्याबद्दलचा गुन्हा दाखल केलेला आहे। थेट मुख्यमंत्री कार्यालयात बदलीच्या संदर्भात शरद पवार यांचा आवाज काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण हा बनाव लगेच उघडकीस आलेला आहे। शरद पवारांचा आवाज काढून मंत्रालयात फोन केले जातात, अधिकाऱ्यांना कामं सांगितली जातात। हा प्रकार अत्यंत गंभीर असून अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली। नाही, हे अत्यंत गंभीर आहे। अशा प्रकारच्या लोकांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे, त्यांना शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। तिकडे पिंपरीमध्ये असाच एक प्रकार समोर आलेला आहे आणि आज राज्यामध्ये या सगळ्या प्रकाराने एकच खळबळ उडालेली आहे। एका बाजूला मंत्रालयात हा फोन आला, त्यामुळे सगळं प्रशासन खडबडून जागं झालं, कारण शरद पवारांचा जर असा आवाज कोणी काढत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे। तर दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा शरद पवार यांचा आवाज काढून काही जणांना धमकावल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। पिंपरी चिंचवडमधली ही घटना आहे आणि याची सुद्धा दखल घेण्यात आलेली आहे। पाठारे असं या व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे। पिंपरीमध्ये व्याजानं दिलेले पैसे उकळण्यासाठी शरद पवारांचा आवाज काढून दम भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। धीरज पाठारे यानं शरद पवारांचा आवाज काढून फसवल्याचं समोर आलंय। त्यांना अशा प्रकारे आवाज काढून आरोपींना अनेकांना फसवल्याची माहिती समोर आली आहे। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून चाकण पोलीस या प्रकरणी सध्या तपास करत आहेत। स्वाभाविक आहे की शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा आवाज काढून समोरच्याची फसवणूक करणं हे अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे। पिंपरी चिंचवडमध्ये जी बाब समोर आली त्याच्याबद्दल तिथल्या आयुक्तांनी नेमकं काय म्हटलेलं आहे? मंत्रालयात आलेल्या फोननंतर मुंबई पोलिसांच्या तपासानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आरोपींची चौकशी करणार असल्याचं पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी सांगितलं। जे फिर्यादी आहे प्रतापराव वामन खंडेभराड यांनी उसनवारीवर पैसे घेतले होते एक माणसाशी। त्याचं नाव आहे धीरज धनाजी पठारे। त्यांचं या जे पैसे त्याने उसनवारीवर घेतली होती त्याचा इंटरेस्ट खूप हाय होता, दर महिन्याच्या 10% व्याज होता। त्या आधारावर त्याने त्यांची
13 एकर जमिनी जे आहे ते त्यांचे नाव करून द्यायला लावलं, कारण त्याच्या त्याने जे पैसे दिले होते 1 कोटीच्या त्याने 5 कोटी केला त्याच पैशाचा, कारण ते दर 3 महिन्याला मूलधन जे मध्ये इंटरेस्ट पण जोडायचं आणि नंतर चक्रवाढ व्याज लावायचं. त्या मुद्द्यावर गुन्हा पूर्वीच त्यानंतर त्याने पुनश्च पैसे मागायला सुरू केले की तुमचे जे ह्या जमीन विकता येत नाही, आता विकू शकलो नाही मी, त्यामुळे आणखीन पैसे द्यावा. तर त्या माणूस त्रासलेला होता, त्याने तेव्हा त्याच्या विरुद्ध आणखीन पैशाची जेव्हा मागणी केली तर त्याने साहकारीचा गुन्हा दाखल केला होता. पण नंतर जेव्हा त्यांना ही अडचण आली या माणसाला, धीरज धनाजी पठारेला, की त्यांना पैसे मिळायला नाही लागले जे पैसे त्यांना आणि त्याने नंतर फोन केल्याचं हे सगळं समोर आलेलं आहे. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत पिंपरी चिंचवडवरून आहेत. गोविंद, ह्या 2 मधलं काही साम्य आहे का? मंत्रालयात आज फोन येतो, त्यानंतर एक खळबळ उडते आणि इकडे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा असाच एक प्रकार समोर येतो. या दोन्हीत काही साम्य आहे का? पोलीस तपासातून काय समोर आलंय? विलास, तुम्ही म्हणताय तसं या प्रकरणात साम्य एकच आहे की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून दोन्ही ठिकाणी फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पिंपरी चिंचवडच्या जवळ जे चाकण आहे तिथे या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. प्रतापराव खांडेभराड ज्यांची 13 एकर जमीन होती, ही जमीनसुद्धा संबंधित आरोपीने लाटली, ज्याने व्याजाचे पैसे दिले होते आणि मुद्दल मागण्यासाठी म्हणून त्यांनी पुन्हा तगादा लावला. प्रतापरावांनी पोलिसांकडे तक्रार केली, मात्र त्या तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही हे स्पष्ट आहे. कारण की आत्ता जसं आपण ऐकलं, पोलीस आयुक्त स्वतः म्हणाले की या संदर्भात आधी एक तक्रार करण्यात आली होती. खरं तर त्याच वेळेस जर पोलिसांनी दखल घेतली असती तिथपर्यंत पोहोचलं नसतं प्रकरण. मात्र त्यानंतर त्याची जी हिंमत आहे ती वाढली आणि त्यांनी थेट प्रतापराव खांडेभराड यांना शरद पवारांच्या आवाजामध्ये धमकवल्याचा हा प्रकार आहे. गुर नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी अशा पद्धतीचा आवाज काढला. धीरज पठारे जो आरोपी आहे त्याच्या मित्रांनी आणि या खांडेभराडांना धमकावला असं म्हणतं. यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खरं तर मिमिक्री. गोविंद, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मी पुन्हा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करेन, पण आता आपल्यासोबत अजित मांढरे आहेत, आपले प्रतिनिधी. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. अजित, आज ज्या व्यक्तीनं फोन केला, शरद पवार यांचा आवाज काढला, बदलीसाठी शिफारस केली, ही व्यक्ती कोण आहे? पोलीस तपासातून काय आतापर्यंत याबद्दल समोर आलंय? तुला सध्या पोलीस तपास जो आहे तो मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे हा तपास जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे. गावदेवी पोलीस स्टेशन मुंबई पोलिसांच्या हद्दीत जे आहे त्या हद्दीमधून हे जे प्रकरण आहे हे प्रकरण पुढे मुंबई खंडणी विरोधी पथकाला त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे. गावदेवी पोलिसांनी जी आपल्याला माहिती दिली, मुंबई पोलिसांनी जी आपल्याला माहिती दिली त्यानुसार मंत्रालयामध्ये हा एक फोन आला होता आणि त्या संदर्भातले आणखीन काही फोन जे आहेत ते विविध ठिकाणी आले होते. त्यापैकी एक गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होता आणि त्या अनुषंगे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते खंडणी विरोधी पथकाला वर्ग केलेलं आहे. पोलीस तपास करतायत. पोलिसांचं म्हणणं आहे की प्रथमदर्शनी हे स्पष्ट झालेलं आहे की संबंधित व्यक्तींनी शरद पवार यांचा आवाज काढून त्या ठिकाणी एक प्रकारे बदली करता शिफारस केलेली आहे किंवा धमकी वजा त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. तर नेमका हा प्रकार काय होता, याच्यामागे कोण आहेत, किती लोक आहेत आणि हे सगळं करण्यामागे नेमका उद्देश काय होता, या सर्व गोष्टींचा तपास जो आहे ते पोलीस करतायत. पण यामध्ये कोणाची फसवणूक करण्याचा होता का किंवा शरद पवारांचा आवाज काढून त्या ठिकाणी फक्त एखादी खिल्ली उडवणं किंवा एखाद्या कुठेतरी गंमत करणं असा काही प्रकार होता का, ह्याचाही पोलीस तपास करतायत. पण प्रथमदर्शनी तसं दिसत नसून ज्या व्यक्तीने आवाज काढलेला आहे
त्या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत अशी माहिती मिळते आणि त्यानुसार याची अधिक चौकशी केली जाते। प्राथमिक चौकशीमध्ये हीच माहिती समोर आलेली आहे की त्या व्यक्तीनं शरद पवारांचा आवाज काढलेला आहे आणि बदली करता त्या ठिकाणी त्याने दबाव टाकलेला आहे, शिफारस केलेली आहे। मग आता या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीने स्वतःहून खोडसाळपणा केलेला आहे। बरोबर, हे सगळं तपासातून समोर येणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा खरं तर याचा आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा दुरुपयोग होऊ शकतो, त्यामुळे याचेच गांभीर्याने दखल घेणं अतिशय गरजेचं आहे। यानंतरची बातमी राज्यातल्या पालकांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण बातमी शाळांच्या संदर्भातली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नंतर यावर्षी शाळा कधी उघडणार या प्रश्नाचं उत्तर खरं तर शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं होतं, पण अवघ्या काही दिवसात त्यांना घुमजाव करावा लागलाय। शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्षण मंत्र्यांनी आता घुमजाव करत टास्क फोर्सचा निर्णय महत्त्वाचा असल्याचं सांगत शाळा उघडणार नाही तुर्तास हे आता सांगावं लागलंय त्यांना। शाळा सुरू करण्यावरून आता शिक्षण मंत्र्यांनी केलेलं हे घुमजाव नेमकं काय दर्शवतं हा सुद्धा प्रश्न आहे, कारण काही दिवसांपूर्वीच GR काढून सांगण्यात आलेलं होतं की शाळा 17 तारखेपर्यंत सुरू होणार आहे, 17 ऑगस्टला शाळा सुरू होतील, शाळेची घंटा वाजेल। पण आता राज्य सरकारनं याच्या संदर्भातला निर्णय रद्द ठरवला, स्थगित केलेला आहे। त्यामुळे सावळा गोंधळ सगळा सध्या तरी सरकारी पातळीवर शाळांच्या संदर्भात दिसतोय। चर्चेमध्ये झालं की SOPs करत असताना त्यांच्या काही सूचना आहेत आणि आमच्या काही सूचना आम्ही SOPs केल्यात। तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना आमच्या SOPsची माहिती नाही आहे, ते SOPs त्यांना पाठवाव्यात। त्याप्रमाणे मला वाटतं आमच्या ACSने त्यांना आमच्या SOP पाठवलेल्या आहेत आणि त्यांच्या SOPसुद्धा आज आम्हाला प्राप्त झाले, जी मी माहिती घेतली त्याप्रमाणे त्यांच्या SOPसुद्धा आम्हाला प्राप्त आहेत आणि त्याच्यानंतर ते अभ्यास करून आता आमच्या ACS याच्यावरती अभ्यास करतील आणि विभागाच्या माध्यमातून 2-4 दिवसांत त्यांनी पुन्हा बैठक देण्यासंदर्भामध्ये बोललेलं आहे। टास्क फोर्सच्या माध्यमातून त्यांच्याशी या विषयावर चर्चा करतील आणि नंतर ह्या संदर्भामध्ये आम्ही बोलू। राज्यातल्या शाळा सुरू करण्यावरून सरकारमध्ये जो सध्या सावळा गोंधळ दिसतोय त्या सगळ्याबद्दल राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात। शाळा कधी सुरू करायच्या या संदर्भात सरकार, टास्क फोर्स आणि मंत्री यांच्यात कुठला समन्वय नाही। काय होतं यातनं मिक्स सिग्नल जातात। ठीक आहे, सरकारला वाटत असेल नाही करायच्या तर एकत्रितपणे हा निर्णय आला पाहिजे। मंत्री वेगळं घोषणा करतात, सरकार वेगळं घोषणा करते, टास्क फोर्स तिसरं ठरवते, कुठलंही समन्वय नाही। यातनं पालकांमध्ये कन्फ्युजन होतं आणि बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यातनं अडचणी तयार होतात। त्यामुळे मला असं वाटतं अशी कन्फ्युजनची स्थिती न ठेवता एक फर्म निर्णय सरकारने घोषित केला पाहिजे। राज्यातलं सरकार सर्वसामान्यांचं आहे की शिक्षण सम्राटांचा असा प्रश्न सध्या पालकांना पडलाय। त्याच्या मागचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर फी कपातीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला असताना सुद्धा त्याच्या अंमलबजावणीच्या विरोधात राज्यातले काही नेते जे शिक्षण सम्राट आहेत ते समोर आल्याचं कळतंय आणि त्याचमुळे 15% फी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात होत नाही। अध्यादेश काढणं अतिशय गरजेचं आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर राज्य सरकारनं खरं तर त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला, GR काढला, पण अध्यादेश काढला जात नाहीये कारण काही मंत्र्यांचा त्याला विरोध आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावरून जोरदार खडाजंगी झाल्याचं सुद्धा कळतंय। या निर्णयाबद्दल आदेश निघणं अत्यंत आवश्यक होतं, अध्यादेश निघणं गरजेचं होतं, पण राज्यातल्या शाळांची फी 15% कमी करण्यासंदर्भात निर्णय झाला, पण नोटिफिकेशन निघू शकलं नाही। हा निर्णय घेऊ नये यासाठी मंत्रिमंडळात काही मंत्र्यांनी दबाव टाकला। शिक्षण सम्राट असलेल्या या मंत्र्यांनी त्याला विरोध केला असंही कळतंय। 15% फी कपात करू नये अशी मागणी या मंत्र्यांनी केली। शाळांच्या शुल्क कपातीच्या अध्यादेशाला कॅबिनेट मंत्र्यांनी विरोध केल्याच्या नंतर पालकांमध्ये मात्र प्रचंड संताप व्यक्त केला जातोय, कारण कोरोनाच्या संकट काळामध्ये पालकांची आर्थिक पूर्ण घडी विस्कटलेली आहे। अशा वेळी त्यांच्याकडून फी वसूल केली जाऊ नये असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं, पण तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही। या संदर्भात दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय घेणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय, तर फी माफी न केल्यास राज्यभर आंदोलन करणार असल्याचं फडणवीस म्हणाले। खाजगी संस्था ज्यांनी आहेत आणि तिथे शिक्षण मुलं घेत आहेत, आज तर शाळा 1.5 वर्ष बंद आहेत। आता याला दोन्ही बाजू आहे। पालकांची जिथं आर्थिक परिस्थिती कठीण असेल तर आपण समजू शकतो का कठीण परिस्थिती, पण सर्वांनीच फी दिली नाही तर तिथला पगार करणं सुद्धा मुश्किल, ही बाजू आहे। आणि म्हणून ह्या सगळ्याचा विचार, चर्चा, मंथन एक होत असतं
आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं दिलासा देता येईल. एका बाजूला थोडा पालकाला दिलासा दिला पाहिजे, ज्या सोयी वापरल्याच नाही. म्हणजे वाहन वापरत असतो, वाहतूक आपण विद्यार्थ्यांना घेऊन जात असतो, त्या बसेस वापरल्या नाही तर त्याचा चार्ज लावायचं काही कारण नाही. अशा काही गोष्टी असतील तर त्या वजा केल्या जाव्यात, त्याबाबतीत चर्चा ही झाली होती. शिक्षण सम्राटांचं सरकार असल्यामुळे या सरकारमध्ये फी माफी वगैरे होईल असं मला बिलकुल वाटत नाही. किंबहुना फी वाढवून मग ती कमी करायची असं झालं तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आमच्या सगळ्या जिल्ह्यांना हे निर्देश दिले आहेत की जर फी माफीचा हायकोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे त्याचं पालन झालं नाही तर त्या संदर्भात त्या ठिकाणी आंदोलन करायचं हे आम्ही सांगितलं. राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राचा पूर्णपणे बट्ट्याबोळ करण्याचा निर्धार केला आहे का असा प्रश्न पडावा, अशी इतकी गंभीर परिस्थिती आहे. म्हणजे निर्णयच घ्यायचे नाहीत, निर्णय नुसत्या घोषणा करायच्या, प्रत्येक निर्णयाला न्यायालयाकडनं फटकारे मिळवायचे. 15% फी कमी करण्याचा निर्णय आमच्या शिक्षण मंत्र्यांनी तावातावाने घोषित केला प्रसिद्धीसाठी. पण कालच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये सुद्धा शिक्षण सम्राटाच्या दबावापोटी हा निर्णय घेता आला नाही. तेव्हा राज्य सरकार शिक्षण सम्राटांच्या पुढे झुकून सामान्यांना दिलासा न देणारा निर्णय घेतं की कोरोनाच्या संकट काळात सामान्यांना दिलासा देतं, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नॉर्थ कॅरोलिनामध्ये लागलेल्या वणव्यावर नियंत्रणासाठी हवेतून एक जाडसर थर टाकला जातो. याद्वारे जोरदार वारे आणि तापमान बदलामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रचंड प्रमाणात पसरलेल्या डिक्सी फायरशी अग्निशमन दलाचे जवान झुंज देत आहेत. कोलफॅक्स परिसरातल्या 68 घरांचं आगीत नुकसान झालंय. वणव्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळते. कोलोराडो आणि उटा भागातही आगीचे लोळ पसरत आहेत. या परिसरातल्या सर्वात जास्त मोठ्या वणव्यानं वनक्षेत्राचं अतोनात नुकसान झालंय. जोरदार वारा आणि तापमान कमी करणारे दाट धुराचे थर पसरवल्यामुळे ही आग काहीशी आटोक्यात आली आहे, ज्यामुळे अग्निशमनच्या विमानांना मोठ्या प्रमाणात डिक्सी आगीशी झुंजण्याच्या आगीत मदत होऊ शकते. 2 डझन हेलिकॉप्टर्स, 2 एअर टँकर्सही यासाठी कार्यान्वित आहेत. पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान हा मानवतेसाठी मोठा इशारा असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं. IPCCच्या रिपोर्टनुसार या बदलांना मानवाच्या चुकाच कारणीभूत आहेत आणि हेच प्रमाण कायम राहिलं तर 2030 पर्यंत एकूण तापमानात 1.5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. समुद्र पातळीत वाढ, दुष्काळ, पूर, वादळं, उष्णतेच्या लाटा यासारखे बदल त्यामुळेच होत आहेत असं तज्ज्ञ म्हणतात. 234 वैज्ञानिकांनी याबद्दल 3000 पानी अहवाल सादर केला. IPCCचा अहवाल वाचून झोप उडाल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक कर्नाज यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना दिली आहे. इस्तंबूलच्या बोगाझिकी युनिव्हर्सिटीमध्ये ते काम करतात. गेल्या 13 दिवसात तुर्कस्तानात 13 दिवसात प्रचंड प्रमाणात आग भडकली आहे. किनारपट्टीच्या परिसरात लागलेल्या आगी विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान झटतात. उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे 28 जुलैपासून ही आग इथे भडकलेली आहे. तुर्कस्तानच्या अर्ध्याहून अधिक प्रांत या आगीनं काबीज केलाय. मुगला, आयदिन, इस्पार्ता या भागातला वडवा अजूनही भडकलेलाच आहे. अमेरिका मेक्सिकोला कोविड प्रतिबंधक लसीचे 8.5 दशलक्ष पेक्षा अधिक डोस पाठवणार आहे. डेल्टा व्हेरियंटचा प्रसार वाढतोय, त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते, अशी माहिती मेक्सिकोचे अधिकारी देतात. अमेरिकन सरकारने ॲस्ट्राझेनेका आणि मॉडर्ना लस पाठवेल अशी परराष्ट्र मंत्री मार्सेलो एबार्ड यांनी म्हटलंय. संक्रमणाचं प्रमाण वाढण्याला डेल्टा व्हेरियंट जबाबदार आहे. मेक्सिकोला आतापर्यंत 5 वेगवेगळ्या लसींचे आतापर्यंत 91.2 दशलक्ष डोस पाठवण्यात आलेत. 41 दशलक्ष नागरिकांनी पहिला डोस घेतलाय आणि आता हळूहळू लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या वाढते आहे. व्हाईट हाऊसच्या ईस्ट रूममध्ये संवाद साधताना अध्यक्ष जो बायडन यांनी फ्लोरिडा आणि टेक्सासच्या राज्यपालांवर नाव न घेता टीका केली आहे. जे राज्यपाल कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणात्मक उपायांना विरोध करतायत किंवा त्याबद्दल तक्रार करतायत, ते मला पूर्णपणे विरोधाभासी आणि अयोग्य वाटतंय असं मत त्यांनी व्यक्त केलंय. सध्या लागू असलेल्या निर्बंधांना काही राज्यपालांनी विरोध केलेला आहे, याबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं.
लास वेगास शहराजवळच्या एका छोट्या घरात हँडगननं गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. एका घरमालकाचा त्याच्या भाडेकरूंशी वाद झाला आणि या प्रकारात 2 महिलांचा मृत्यू झाला. एक व्यक्ती आज जखमी झाल्याचं कळतंय. गोळीबार करणाऱ्या 78 वर्षांच्या अर्नोल्डो यांना पोलिसांशी 1 तासाचा संघर्ष झाला त्यांचा आणि त्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केलं. क्युबाच्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी एका खुल्या पत्रावर स्वाक्षर केली. अलीकडेच त्यांनी कोरोना प्रतिबंधकासाठी क्युबानं काही प्रश्न उपस्थित केले होते, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि इथे 13 दशलक्ष डोस तयार करण्यात आलेत. मुलं आणि गर्भवती महिलांचं लसीकरण याआधीच इथे सुरू झालंय. सप्टेंबरपर्यंत 100% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या क्युबामध्ये हा देश स्वतःची लस निर्मिती करतोय आणि आतापर्यंत लाखो नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. अमेरिकेतल्या रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात लहान मुलांची अधिक काळजी घेतली जाते, कारण डेल्टा व्हेरियंटचा प्रसार वाढतोय. कोरोनाची ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला CDCच्या आकडेवारीनुसार 15 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी होतं, पण आता शालेय वयाच्या मुलांमध्ये प्रौढांपेक्षा संसर्गाचं प्रमाण अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. आणि यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता लोकलनं प्रवास करणं मुंबईकरांना सोपं होणार आहे. त्याचं कारण म्हणजे ज्यांनी 2 लस घेतलेल्या आहेत कोरोना प्रतिबंधक, त्यांना घरी बसूनच लोकलचा पास काढता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं याच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, कारण रांगा लागतील, पास काढण्यासाठी सुद्धा तिथे गर्दी होईल, म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी आता घरी बसून रेल्वेचा पास काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिकीट खिडकीवरची जी गर्दी आहे ती गर्दी कमी करण्यासाठी हा उपाय शोधण्यात आलेला आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास ही ऑनलाईन पास प्रणाली मुंबई महानगरपालिकेनं उपलब्ध करून दिली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. प्रमाण खूप कमी झालं.